टेस्ट क्रमांक 7 बुद्धिमत्ता. लक्षात घ्या. 10 प्रश्न आपण घेतले होते, त्याचे स्पष्टीकरण बघूया. वा प्रश्नचिन्ह या ठिकाणी म्हणजे 25 कसं आलं, 81 कसं आलं हे बघायचं. हे येत नसलं तर हे पण बघायचं बरं का. उभी बेरीज, आडवी बेरीज, गुणाकार वगैरे काय, वर्ग प्लस काय आहे का सगळं निरीक्षण करायचं व्यवस्थित. कोणता फॉर्म्युला लागतो हे बघायचं. बघा इथं 25 आहे, आपल्याला लगेच कळलं की 2 आणि 3 5 चा वर्ग 25, 4 आणि 5 9 चा वर्ग 81, 3 आणि 4 7, 7 चा वर्ग 49. लक्षात घ्या. मग याचा पर्याय क्रमांक काय आलेला आहे, 2 आलेला आहे. आता या ठिकाणी बघा कशा पद्धतीने दिलेलं आहे. इथं तुम्ही अशी उभी बेरीज करायला गेल्यावर आडवी बेरीज करायला गेल्यावर समान येत नाही. या दोघांचे बेरीज गुणाकार काय वर्ग काय कळतंय तुम्हाला. इथं लहान 2 आहे, इथं 10 असं कळतंय. लक्षात घ्या. आलं. किंवा तुम्हाला हा अंक आणायचा असला, अंक आणायचा असल्यावर पण ह्या दोघांचं काय करून येत नाही, लक्षात येतंय. अशा वेळेस काय करा, एकतर आडवी मांडणी करा, या सगळ्या संख्या चढत्या क्रमांतल्या. नसलं तर तुम्हाला एक गोष्ट करा. आता बघा इथं 5 आणि 3 चा गुणाकार 15, 5 8 40 म्हणजे मधल्या संख्येला या कडेच्या संख्येला गुणलं ना की कडेच्या अशा कोपऱ्यातल्या संख्या निघते त्या. 5 2 10, 5 7 35 येतं. लक्षात घ्या. आता पुढच्या गणितामध्ये बघा 12 आणि 8 कसं आलंय बघायचं आहे. आता इथं मोठी संख्या आहे, इथं पुन्हा कमी बारकी दिसते. मग भागाकार वगैरे करून बघा. 11 132 ला भागाला 11 करे 11 उरलं 2, 11 2 22, 12 आलं. 6 7 42 म्हणजे 7 उत्तर येणार. 9 8 72. इथं लगेच क्लू सापडते बघा. 9 8 72. मग ह्यानं पण भागिले उत्तर कळते, ह्यानं पण चेक करण्यासाठी ह्यानं पण बघायचं. तिन्हीकड सारखा फॉर्म्युला लागला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की सगळ्या संख्या तुम्हाला मूळ संख्या दिसतात. लक्षात घ्या. दिसतात ना. हां बघा ना. म्हणून चढता क्रम लिहा मूळ संख्याचा. 2 3 5 7 11 13 17 नाही, ह्याच्यात 19 आहे, 23 आहे. ओके. आता 5 नंबरच्या गणितामध्ये बघा काय केलेलं आहे. 5 नंबरच्या गणितामध्ये आता इथं प्रश्नचिन्ह 4 कसं आलं, 6 कसं आलं बघा. किंवा हे कडचं कसं आलं पण बघू शकता. म्हणजे हे कळं नसलं की 9 6 उभं करून तर यांचं काही येत नाही एवढं. इथं तर 27 आहे. लक्षात घ्या. यांची म्हणजे बेरीज, यांची वजाबाकी करून इथला अंक येत नाहीत. मग असं करा की बाबा इथं तुम्हाला एक कळतं की 7 चोक 28, त्याच्याने मग 14, 9 सक 54, त्याच्याने मग 27. आता इथं 20 आहे. 20 येण्यासाठी इथं कोणता पर्यायातला अंक घ्यावा लागेल, 8, 5 8 40, त्याच्याने मग 20 येतं इथं. या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 2. आता पुढच्या गणितामध्ये संख्या ओळखीच्या आहेत तुमच्या. वर्गसंख्या दिसतात. वर्गसंख्या घनसंख्या पाठ पाहिजे बरं का. 1 4 म्हणजे 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, पुढे 4 चा वर्ग दिसत नाही इथं कुठं. क्रमशः वर्ग आहेत. 4 चा वर्ग 16 उत्तरात आहे. 5 चा वर्ग, 6 चा वर्ग, 7 चा वर्ग, 8 चा वर्ग, 9 चा वर्ग. आलं. वर्गसंख्येचा फॉर्म्युला या गणिताला बसतो. लक्षात घ्या. आता 7 नंबरचं गणित बघूया आपण. या गणितामध्ये काय केलंय बघा. इथं प्रश्नचिन्ह आहे. इथं म्हणजे 15 कसं आलं, 3 चोक 12, समजा 3 मिसळे असं समजू आपण. 15 कारण मेळ घालायचा 15शी आपल्याला. 7 5 35, इथं पण 3 मिसळे, 3 5 15, 3 मिसळा 18 उत्तर येते. लक्षात आलं. पुढच्या याच्यामध्ये बघा आता कशा पद्धतीनं फॉर्म्युला लागतो. आता इथं प्रश्नचिन्ह आहे म्हणजे 8 आणि 1 9 पर्यायात नाही आहे की. 8 आणि 1 9 पर्यायात आहे. पण 5 आणि 3 8 येत आहे का, नाही. 9 आणि 4 13 येत आहे का, नाही. लक्षात आलं. मग या दोघांचं काय करून इथली संख्या आणता येत नाही. मग हे 1 आणता येते का बघा. 9 आणि 5 14 नाही येत.
4 आणि 3 7 येत नाही. मग काय अशा वेळेस आडवी मांडणी करून बघा किंवा वर्ग घन संख्या ही तर तुम्हाला कळतंच, ही नाहीत, मूळ संख्या क्रमशः नाहीत. मग अशा वेळेस उभी आडवी बेरीज पण करून बघा. बघा 9 आणि 2 11, 11 आणि 4 15, 7 आणि 3 10 आणि 5 15, 8 आणि 1 9, 15ला किती कमी 6. 6 उत्तर येतं, लक्षात घ्या. 9 नंबरचं गणित बघा. 9 नंबरच्या गणितामध्ये निरीक्षण करा, प्रश्नचिन्ह येत आहे. 8 कसं येतं, 5 कसं येतं याचं निरीक्षण करा. हा बघा आता 8 चौक 32, 42 म्हणजे 10 मिसळगी 42 येते. तसं पुढे येते का बघू. 9 5 45, 10 मिसळगी 55 येते. तसंच इथं 87 आणायचं आहे. म्हणजे 87 वजा 10 करा 77 येते. म्हणजे 11 7 77 बरोबर. पर्याय क्रमांक 2. आता पुढील गणित बघूया आपण. बघा पुढचं गणित कशा पद्धतीने आहे. पंधरा 13 प्रश्नचिन्ह आहे. 7 23 कसं आलं बघू. समजा हे नाही आलं तर आपण 13 आणि 15 कसं आलं बघायचं लक्षात. आता या दोघांची वजाबाकी बेरीज तर आता कळते आपल्याला, बाबा यांची बेरीज तर येत नाही एवढी वगैरे. आपण काय करू, या दोघांचं करून बघू वजाबाकी. बेरीज तर जास्त येते माहिती आहे सगळ्यांना. 33 मधनं 15 गेलं किती येणार आहे 8. इथं एक किती आलं बघा 18 आलं. 18च्या निम करा 9. इथं पण करू, इथं 6 आणि इथं 1, याच्या निम करा 8 येत आहे. मग आता इथं 7 आपल्याला आणायचं आहे. तर आता 23 वजा किती करावं आणि त्याची निमपट केल्यानंतर 7 येते बघा. पर्यायाची पडताळणी तुम्हाला घ्यावी लागेल. आपण पर्याय क्रमांक 9 दुसरा बघूया. बघा किती 4 इथं ह्याच्या परत दिला 1 14, मग 2 7 14 अगदी बरोबर उत्तर येते, लक्षात घ्या. 14चे निमपट केलं की 7 येतं. अशा प्रकारे ही 10 गणितं आहेत. असे वेगवेगळे फॉर्म्युले तुम्ही लक्षात घ्या. वर्गसंख्या घनसंख्या क्रमशः असू शकतात, मूळ संख्या असू शकतात. कधी कधी काय सुटत नसलं तर संख्या आडव्या पद्धतीने मांडा, त्याच्यातला फरक बघा, तरीही उत्तर निघतं. उभी बेरीज बघा, आडवी बेरीज बघा, किंवा वरचा पहिला कॉलम शेवटचा कॉलम यांचा गुणाकार, यांची बेरीज, यांची वजाबाकी, त्यांची निमपट पण असू शकते असं. किंवा कडच्या जे काही 2 कॉलम असतात त्या संख्येतल्या अंकांची बेरीज देखील मध्ये असू शकते. असं देखील फॉर्म्युला, वेगवेगळे फॉर्म्युला आपण परीक्षेमध्ये पडताळणी करून बघायची आहे. बघायच्या अगोदर गणिताचं निरीक्षण करा, म्हणजे तुमचा लगेच तुम्हाला फॉर्म्युला सापडेल आणि गणिताचा वेळ देखील वाचेल. ओके.